खेड तालुक्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस तसेच खेडमधील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट आनंदराव भोसले यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय। शिवसेना नेते रामदास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा खेड येथील जामगे येथे पार पडला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, शिवसेना रत्नागिरी जिल्हा विधी सेवा समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर बुटाला, उद्योजक शैलेश शेठ कदम, शिवसेनेचे तालुका प्रमुख व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सचिन झाडवे तसेच अनेक वकील मंडळी आणि तिसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने यावेळेला उपस्थित होते। ॲडव्होकेट आनंदराव भोसले हे खेड तालुक्यातील तिसंगी गावचे रहिवासी असून सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे। ते माजी जिल्हा परिषद सदस्य असून रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे। याशिवाय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत होते। भोसले हे तिसंगी पंचक्रोशी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तसेच खेड येथील ICS महाविद्यालयाचे चेअरमन म्हणूनही काम पाहत आहेत। शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे त्यांना परिसरात विशेष मानाचे स्थान आहे। शिवसेनेत प्रवेश करताना ॲडव्होकेट भोसले यांनी शिवसेनेच्या विचारसरणीवरती विश्वास व्यक्त करत पुढील काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे। तर रामदास कदम यांनी भोसले यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा आणि सामाजिक कामाचा शिवसेनेला मोठा फायदा होईल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे। ॲडव्होकेट आनंदराव भोसले यांच्या प्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते। तसेच शिवसेनेला स्थानिक पातळीवरती संघटनात्मक बळकटी मिळेल अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे।